कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली। शहरातील बापट कॅम्प, कुंभार गल्ली, जिव्हाळा कॉलनी, सुतारमळा, कदमवाडी, मुक्त सैनिक वसाहत, राजीव गांधी झोपडपट्टी, लोणार वसाहत आदी भागाला पुराचा मोठा फटका बसला। अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत डी.वाय. पाटील ग्रुप पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलाय। पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात रोगराई निर्माण होते। डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया अशा संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ शकतो। त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत पूर ओसरणाऱ्या भागामध्ये आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारानं डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं अत्याधुनिक मशिनरीद्वारे औषध फवारणी केली जाते। सध्या शहरासह दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पूरग्रस्त भागात जंतुनाशक औषध फवारणी सुरू आहे। ग्रुपच्या या कामाबद्दल नागरिकांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचे विशेष आभार मानलेत। आतापर्यंत त्यांचं कार्य झालंय कोल्हापूर जिल्ह्याला आपल्या ते खूपच चांगलं झालेलं आहे, आमच्या मनपसंतच आहे। आणि पूर येऊन गेल्यानंतर अगदी मनपूर्वक त्यांनी हे करतात, लक्ष देतात आणि फवारणी वगैरे मारून डेंग्यूची चिकनगुन्याची साथ सध्या चालू आहे, पण ती काळजीनं नागरिकांना स्वच्छता वगैरे करून काळजी घेतात। आज इथं फवारणी करणे हे फार अगदी गरजेचंच होतं। पाऊस फार झाल्यामुळं जिथं तिथं खड्डे आहेत, तिथं पाणी साठलेलं आहे। परत डासांची उत्पत्ती फार होत आहे। डासांसाठी तुम्ही आज फवारणी केली हे आम्हाला फार आनंद झालेला आहे त्याच्यासाठी। कोरोनाचा कठीण काळ तसंच 2019 आणि 2021 मध्ये आलेला महापूर या काळातही लोकांना मदतीचा हात देण्याचं काम डी.वाय. पाटील ग्रुपनं केलंय। 2019 मध्ये आलेल्या महापुरानंतर डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं करवीर तालुक्यातील वळिवडे हे गाव दत्तक घेण्यात आलं होतं। या ठिकाणी लागणाऱ्या सर्व पायाभूत सुविधा देण्याबरोबर महापुरामध्ये ज्यांची घरं पडली होती अशा लोकांना घरं बांधून देत अनेकांचे संसार नव्याने उभे केलेत।